रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज या ठिकाणी प्रभाग 10 मधून प्रभाग 10 अ मधून मी स्वतः, प्रभाग 10 ब मधून सौ शीतल माळवे मॅडम, प्रभाग क मधून प्रज्ञा पाटील, प्रभाग ड मधून संतोष उर्फ नाना जाधव यांनी उमेदवारी भरलेली आहे आणि आम्ही चारही उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचेच उमेदवार आहोत। कोणते विकासाचे मुद्दे आपण घेऊन या निवडणुकीत उतरलेला आहात? आमचा सर्वप्रथम विरोध असेल तो मालमत्ता करायला। मी महापालिका असताना देखील मालमत्ता कराविरुद्ध सतत आवाज उठवला। आपल्याला माहीत आहे की त्यासाठी आम्ही आंदोलन करून एकदा आमच्यावरती शिस्तभंगाची कारवाई देखील झाली होती। तो मुद्दा घेऊन मी पुढे जाणार आहे। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळालेलं नाहीये, तर या निवडणुकीत नाव मिळालं नसल्याने त्याचा काही फरक पडणार आहे का? विमानतळाला नक्कीच दिबा पाटलांचं नाव मिळावं अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि मी पण त्या पक्षाचा एक समर्थक म्हणून आहे आणि मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा असा माझा हे असेल प्रयत्न असेल। आपल्या उमेदवारांनी खऱ्या अर्थाने प्रभाग 10 पूर्ण महापालिकेचं केंद्र बिंदू ठरलेल्या प्रभाग 10 आणि तिथं आपण स्वतः थेट लढत आहे महाविकास आघाडीकडनं आणि इतर मेन म्हणजे तुमच्या प्रभागात हे असलेले 4 उमेदवारांची ओळख करून दिली तरी बरं होईल की कशा प्रकारचं आव्हान आहे? दिली ना ओळख करून दिली। नाही कशा प्रकारचं आव्हान असणार आहे प्रभाग 10? कारण आपल्या कुटुंबातली ही सगळी निवडणूक आव्हान काय आव्हान नसेल असं मला वाटतंय। आम्ही त्या तयारीनं असणार, आव्हान नसेल आम्हाला। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रज्ञा दीपक पाटील, प्रभाग क्रमांक 10 मधून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतर्फे माझा निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे। तरी शेतकरी कामगार पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, मी शीतल अंकुश माळवे। मी आज प्रभाग 10 मधून अर्ज दाखल केलेला आहे। माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी जो विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 4 उमेदवार आज अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीमधून आणि आम्हाला जनतेचा फुल प्रतिसाद भेटणार आहे। कारण आम्ही बरेच वर्ष झालं आम्ही इथे काम करतोय, सोशल फाउंडेशनच्या माध्यमात असो किंवा अजून काही असो, तरी आमच्या कार्याला बघून आम्हाला बरा प्रतिसाद भेटेल असं आम्हाला वाटतंय आणि भेटणार। नक्की काय भावना व्यक्त करा आणि कशा प्रकारे आपण हा विजय कशा प्रकारे प्राप्त करणार? आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने माझ्या सौभाग्यवती सौ ॲडव्होकेट प्रज्ञा दीपक पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज मी नामदर्शक फॉर्म देखील भरलेला आहे। या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जनतेचा जो प्रतिसाद आपण फॉर्म भरताना रॅलीमध्ये पाहिला असेल, हा खऱ्या अर्थाने विजयाचा नाणा होता आमच्यासाठी। एक प्रोत्साहन देणारी ही रॅली, जणू विजयाचीच रॅली निघाली अशा पद्धतीचा होता। कारण ज्या मागच्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेमध्ये जिजिया कर लावला, त्या कराच्या विरोधात अतिशय असंतुष्ट पण या इथल्या जनतेमध्ये आहे। सत्ताधारी या ठिकाणी इथल्या जनतेला मूलभूत सुविधा देऊ शकल्यात नाहीत, त्यामुळे जनता अतिशय नाराज आहे। पाणी देऊ शकले नाही, व्यवस्थित रस्ते देऊ शकले नाही आणि या मूलभूत गरजांच्या ज्या सत्ताधारी पुरू शकल्या नाही, ती नाराजगी इथल्या सत्ताधाऱ्यांवर आणि म्हणून आज मला खात्री आहे का महाविकास आघाडीचे सगळे उमेदवारांना इथली सर्वसामान्य जनता निवडून देईल।